हाय एव्हरीवन, आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. या व्हिडिओमध्ये आपण बघत आहोत 8 ऑक्टोबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी. आजचा पहिला प्रश्न आहे, ज्युडो ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पदक जिंकणारा पहिला भारतीय कोण बनला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लिंथोई चाननबम. पुढील प्रश्न आहे, रुपिन फॉर्च्युनॉट झाफिनसांबो यांची अलीकडेच कोणत्या देशाच्या पंतप्रधानपदी नियुक्ती करण्यात आली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे मादागास्कर. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणाला भारतातील इंग्लिश प्रीमियर लीगचा ब्रँड अँबॅसेडर म्हणून नियुक्त करण्यात आलं आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे संजू सॅमसन. पुढील प्रश्न आहे, आग्नेय आशियातील पहिली कोरल क्रायो बँक कोणत्या देशाने सुरू केली? या प्रश्नाचं उत्तर आहे फिलिपिन्स. पुढील प्रश्न आहे, 2025चा भौतिकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे जॉन क्लार्क, मिशेल डेव्हरेट आणि जॉन एम मार्टिनिस. पुढचा प्रश्न आहे, इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचर म्हणजेच IUCN वर्ल्ड कन्झर्वेशन काँग्रेस कुठे आयोजित केली जाईल? या प्रश्नाचं उत्तर आहे अबुधाबी. पुढील प्रश्न आहे, भारतातील पहिला सहकारी पद्धतीने चालवला जाणारा कॉम्प्रेस्ड बायोगॅस आणि पोटॅश ग्रॅन्युअल प्रकल्प कोणत्या राज्यात सुरू करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे महाराष्ट्र. पुढील प्रश्न आहे, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे नाव बदलून काय करण्यात आले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे लोकनेते DB आंतरराष्ट्रीय विमानतळ असे करण्यात आले आहे. पुढील प्रश्न आहे, 20 वर्षानंतर उद्रेक झालेला भारतातील एकमेव चिखलाचा ज्वालामुखी कोठे आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अंदमान निकोबार. पुढचा प्रश्न आहे, भारतातील पहिली व्यावसायिक कोळसा खाण कोणत्या राज्यात सुरू झाली आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. पुढचा प्रश्न आहे, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते प्रकाशित झालेले आफ्टर मी केओस हे पुस्तक खालीपैकी कोणी लिहिले आहे? या प्रश्नाचं उत्तर आहे MJ अकबर. पुढचा प्रश्न आहे, 87व्या वर्षी निधन पावलेल्या संध्या शांताराम कोण होत्या? या प्रश्नाचं उत्तर आहे अभिनेत्री. आणि आता शेवटचा प्रश्न, जागतिक कापूस दिन दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या प्रश्नाचं उत्तर आहे 7 ऑक्टोबर. ही होती 8 ऑक्टोबर 2025 या दिवशीच्या चालू घडामोडी वन लाईन स्वरूपामध्ये. धन्यवाद.